कणकवली आगारातून सुटणारी कणकवली कुंभवडे एसटी बस शनिवारी न सोडल्याने कुंभवडे विद्यालयातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी बस स्थानकातून सुटणाऱ्या बसेस रोखून धरल्या आहे। एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावरती विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तसंच बस रोखून धरल्यामुळे अन्य मार्गावर जाणाऱ्या बसेसचं वेळापत्रक देखील कोलमडलं आहे। अखेर कणकवली आगाराचे व्यवस्थापक अजय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसाठी कुंभवडेकडे जाणारी बस उपलब्ध करून दिल्यानंतर रोखलेला बस मार्गस्थ होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाट मोकळी करून दिली आहे। या प्रकारामुळे कणकवली बस स्थानक काही काळ वातावरण तंग झाले होते। त्यासोबतच यावेळेस भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेसरी, पोलीस विनोद सुपल यांच्यासह पालक या ठिकाणी उपस्थित होते। आंदोलन केलं म्हणून परत उठता काय सव्वा वाजल्यापासून स्टॉपवर उभे असतो, पण कधी कधी एसटी 6:45-7 वाजेपर्यंत येत नाही। तोपर्यंत आम्हाला तिथेच बसून जावं। आमची आता वार्षिक परीक्षा सुरू आहे, त्याच्यामुळे आम्हाला परीक्षा पेपर सोडवण्यासाठी आम्हाला एसटी पाहिजे। त्यासाठी आमचा पेपर सुटेल, त्याच्यामुळे आम्ही। नमस्कार। आमच्या शंकर महादेव विद्यालय कुंभवडे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशालेतून वागदे कणकवली येथून विद्यार्थी येत असतात। सध्या सकाळची शाळा सुरू असल्यामुळे गाडी ही कणकवली स्टँडवरून 6 वाजता सुटते। ती सोमवार ते शुक्रवार रेग्युलर येते, पण शनिवारच्या दिवशी शाळा आमची असून देखील हे लोक सांगतात की तुमच्या शाळेची फेरी लावलेली नाही आहे आणि आज गाडी जाणार नाही आहे। हे प्रत्येक शनिवारी असंच होतं, पण प्रत्येक शनिवारी आम्ही येतो, त्यांना रिक्वेस्ट करतो आणि कोणती गाडी एखादी फेरी कॅन्सल करून ती ॲडजस्ट करून देतात आणि आम्ही ती गाडी घेऊन जातो। जी 6 वाजता गाडी गेली पाहिजे ती 7:30-7:45 वाजता आम्ही घेऊन जातो। आज इथं आला असता आज आम्हाला समजलं की गाडी फेरी लावलेली नाही आहे आणि गाडी पण मिळणार नाही आहे आणि तुम्हाला आज गाडी मिळणार नाही, तुमचं तुम्ही ॲडजस्ट करा असं आम्हाला सांगितलं। वार्षिक परीक्षा चालू आहेत, शासनाचे पॅटचे पेपर चालू आहेत आणि त्या याच्यामध्ये सगळ्या गोंधळामध्ये एसटी नसल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे। त्यामुळे आम्ही हा धाडसी निर्णय घेतला की आज सगळ्या विद्यार्थ्यांना इथे एसटी स्टँडवरच आणावं आणि हा रस्ता रोको करावा। आमचे पेपर चालू आहेत, आम्हाला अजून एसटी दिली नाही आहे, तर आम्ही काय करायचं? आमचं पेपर चुकणार आज ना, आम्ही करायचं काय? पेपर चुकला तर आमचं पुढे जाणार पेपर। मुलं कुंभवडे हायस्कूलमध्ये शिकायला वागदे गावची 30 मुलं आहेत। 5 वाजल्यापासून मुलं स्टॉपवर बसून असतात मुलं। यांच्या एसटी प्रशासन आमचा दर शनिवारी आणि रोजचा प्रॉब्लेम आहे। 5 वाजता मुलं येतात, गाडी 7 वाजता येते, कधी 8 वाजता येते, गाडीचा टायमिंग धड नाही। मुलांची सध्या परीक्षा आहे, मुलांचं पेपर 8चा टायमिंग पेपरचा आहे, तरी अजून त्यांचं पेपरचा हे झालेलं नाही। मुलं इथं आम्ही आता शेवटचा फायनल निर्णय घेतला आहे, तोपर्यंत एसटी नाही दिली तर आम्ही रस्त्यावर मुलांना बसून पेपर परीक्षा घेण्यात येईल असं आम्ही सर्व पालकांनी अधिक मुलांनी पण ठरवलेलं आहे। आम्ही मुलांना इथून सोडणार नाही। आम्ही एसटी हे केलेलं आहे, एसटी पण अडवलेलं आहे। आमची मागणी एसटीचा कायमस्वरूपी निर्णय द्यावा, टाईम टू टाईम एसटी। मुला 2-2 तास स्टॉपवर आमची वागदे तो हायवेला थांबून असतात। मुलं आमची 5 वाजल्यापासून मुलं ग्रामीण भागातून येतात, त्यांना तो त्रास असतो। सकाळी उठतात 5 वाजता उठून, गाडी टायमिंग 7 वाजता येते, कधी 7:30 वाजता येते। टाईम व्यवस्थित टायमिंग गाडी सोडावी ही आमची मागणी आहे सर्व पालकांची। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।